जय गुरुदेव गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी आत्मदेव तुम्हारी जय जय हो आत्मदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव गुरुदेव तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय हो 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 गुरुदेव तुम्हारी जय जय देव तुम्हारी गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद कल्की महापुराण की जय। सद्गुरूंच्या असीम कृपेने सुखासनाचा स्वीकार करून आज आपलं कल्की महापुराण ज्ञानयज्ञ चालत आलेला, त्या ज्ञानयज्ञाचा आज तिसरा दिवस। या ज्ञानयज्ञामध्ये काय काय आहुती घालायची, तर त्या सगळ्या समिधा आपल्या जवळ प्राप्त आहेत आणि निष्पाप होऊन जायचंय। असा हा चालत आलेला तिसऱ्या दिवसाचा ज्ञानयज्ञ। आणि त्या ज्ञानयज्ञामध्ये आपण शक्ती रूपानाची सर्वांच्या हृदयात स्थित असणारी जगदंबा, त्या जगदंबेला वंदन करून आज आपण कथेला प्रारंभ करणार आहोत। बघा, कल्की महापुराण ज्ञानयज्ञ। कलीचा आपण वंश बघितला, कुणाचा? कलीचा। पण नाव पुराणाला कल्की महापुराण आहे बरं का। नाव काय? कली महापुराण नाही, कल्की महापुराण। जरी राक्षसांची नाव देवाच्या नावाची जोडली असली, आपल्या जगदंबेला आपण काय म्हणतो? महिषासुर मर्दिनी, आहे का नाही सांगा? त्याचं नाव राक्षसाचं तिच्या बरोबर जोडलं गेले, म्हणजे तो तपस्वीच होता का नाही? पण महती जगदंबेची। तस या पुराणाला नाव काय आहे? कली पुराण नाहीये, काय आहे? कल्की महापुराण। हे तुम्हाला काल सांगितले, कली आणि कल्की ह्यातला फरक काय आहे का नाही सांगा?
कली कोण? राक्षस. आणि त्याच चाललेलं हे युग आहे. कुणाचं चाललंय युग? आत्ताच राक्षसांचं. त्यात आपल्याला जन्म मिळालाय का नाही सांगा. आणि कल्की म्हणजे भगवान येणार आहे. जसं युगायुगाला भगवंत येतो, पण येतो कधी? देव येतो, पण येतो कधी देव? ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी लागल त्यावेळेला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्म्यानाम सुजाम्यहम. आणि करतो काय येऊन? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. आणि काय करतो? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये भगवान येतो आणि धर्माची स्थापना करतो. अधर्म वाढल्यानंतर धर्माची स्थापना. आता काय व्हायला लागले की धर्माचा लोप व्हायला लागला. म्हणजे धर्म कार्याला किती लोक उपस्थित आहेत सांगा बरं. का असं आहे माहित आहे का? ज्याचं खरंच पुण्य, खरीच भक्ती असेल, खरंच मन शुद्ध असेल तेच येईल बघा. मी म्हणते की प्रत्येक पुराणापेक्षा कली पुराणाला, कल्की पुराणाला लोक कमी असणार आहेत. ही मी पुराण घ्यायच्या अगोदर महिनाभर योजना केलेली याची. महिनाभर मला माहिती होतं की ठराविकच लोक येणार, नाहीतर हा कली विघ्न आणणार. असं विघ्न आणणार आहे की त्याच्यावर असं काहीतरी आणणार आहे की त्याला यावंसं वाटणार नाही. कितीही लोक असू देत, आपल्या 5 लोकांचा उद्धार झाला तरी बस. अहो साखरे महाराजांना ग्रंथ सांगत होता, एवढा मोठा महात्मा ज्ञानेश्वरी सांगत होता, तर त्यांना एक ज्ञानेश्वरी श्रवण करायला मिळालं. आणि मग त्यांनी काय केलं? त्या युगात सुद्धा साखर वाटली हो. आता युगात नाही, कलियुगात असते. साखरेच्या आमिषानं लोक श्रवण करायला यायला लागले. पण मी तर असं ठरवलंय की कल्की पुराणाला कशाचंही आमिष दावायचं नाही, फक्त जीवाचा उद्धार झाला पाहिजे. ऐका नाही, महाघोर कलियुग आहे. सगळी सत्यवान आहे, यातलं असत्य काय नाही. आणि कलियुगामध्ये सत्य माणसाला आवडत नाही. असत्याशी बोलले जन. जे काय असत्य आहे, मोह आहे, माया आहे, नको त्या नाशवंत गोष्टीचा मोह जीवाला झालाय. शाश्वत भगवंताच्या नामाचा विसर पडलाय. आणि मृत्यू लोकावर 2 महापाप आहेत. एक कृतज्ञता, म्हणजे भगवंतानं आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय, त्याची कृतज्ञता करायची हे महापाप आहे. तुम्हाला सोप्या शब्दात सांगू का, समजेल अशा. एखाद्यानं आपल्यावर उपकार केला तर त्याची जाण ठेवायची असते. अपकार करायचा म्हणत नाही, त्याची जाण ठेवायची, याला कृतज्ञता म्हणत आहे का नाही. मग ते विसरलंय हो. ही कलियुगामध्ये 2 महापापात गणना केलेल्या आहे. पूर्वी महापाप कशाला म्हणायचे माहिती आहे का? गोहत्या, ब्रह्महत्या, ह्याला महापाप म्हणत होती बरं का लोक. आता महापाप कशाला म्हणले माहितीये का? कृतज्ञता, ह्याला महापाप म्हण. हे घोर कलियुग आहे. आणि या घोर कलियुगामध्ये खर तर माणसाच्या पहिलं बुद्धीला त्या कलीनं कॅच केलेलं आहे, बुद्धीत प्रवेश केलेला आहे. आपण काल ऐकलं, श्रवण केलं की परीक्षिती राजाच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आहे का नाही सांग. आणि बुद्धीत प्रवेश केल्यानंतर सुबुद्धीची कुबुद्धी व्हायला वेळ लागत नाही. आणि मन मग त्याच्याच पाठीमागे जातो, नको त्याच्या. आता तुम्ही हरिपाठ पण वाचता, मनोमार्गे गेला तो तेथे मोकला. आणि भगवंताच्या नामात स्थिरावला, हरिपाठी स्थिरावला, तोच धन्य. त्याला धन्यता दिल्या का तर हे असलं कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये खर तर माणसातलं मनुष्यत्व नष्ट होणार आहे. कसला कली असेल हो? देवाला आव्हान देतो, देवाला आव्हान देतो की माणसातलं मनुष्यत्व, माणसातली भक्ती,
माणसातलं प्रेम, माणसातली दया मी ग्रासून टाकेन. पहिल्यासारखा माणूस एकमेकावर माणसासारखं प्रेम करत नाही. म्हणून एक सुभाषितकार म्हणले बघ, मग गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कारण माणसासारखं माणूस राहिलं नाही. काय करण्यास ही कलीची महत्व आहे बघा. आणि त्या कलीनं देवाला सुद्धा आव्हान दिले की मी काय करेन. असलं हे घोर कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपलं जर टिकून ठेवायचं असलं नाम, आपली भक्ती, तर श्रवण पाहिजे. बघा तुम्हाला सांगते की आपण जरी पाप आणि पुण्य घेऊन जन्माला आलो असलो समान दोन्ही, तरी बुद्धी मात्र देवानं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले. प्रत्येकाला बरं का बुद्धीचं स्वातंत्र्य दिले. ते म्हणता का माझ्या मनाचं मी मालक, कोण आम्हाला सांगणार? हे का नाही सांग. असं प्रत्येकाला काय आहे ते एक स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याप्रमाणे तो जगू शकतो. हे का नाही सांग. मग ह्या बुद्धीनं ही बुद्धी कशी चालवायची ती आपल्या हातात आहे बरं का. तुम्ही म्हणाल असं कसं, एवढं स्वातंत्र्य दिलेलंच आहे आपल्याला. आपण आपल्या कर्मानं नरकरणी करे तो नरका नारायण होईल. नरकरणी म्हणजे जे करायला सांगितले, शास्त्रे जे त्यजिले ते राज्य ही तृण मानिले. पूर्वी राजे कसे होते? हरिश्चंद्र राजाची कथा तुम्ही भागवत मध्ये ऐकल्या, हे का नाही सांगा. भागवत मध्ये कथा ऐकली, त्यानं स्वप्नामध्ये राज्यदान दिलं. व स्वप्नामध्ये ते सकाळी उठल्यानंतर काय केलं, भिक्षुक आल्यानंतर ते राज्य देऊन टाकलं. आणि एवढंच नव्हे तर तो म्हणला की दान दिलंस राज्य, दान दिलंस, पण दान दिल्यानंतर दक्षिणा द्यायची असते बरं का. आपल्याला माहिती आहे की नाही मला माहिती. आपण 101 रुपया, 501 रुपया, 1001 रुपया असं का करतो? 1000 दान झालं तर 1 रुपया दक्षिणा असते बरं का. दान दक्षिणाशिवाय पूर्णत्व नाही, मग ती पूर्ण झालं म्हणायचं. असं दान देताना तसं 1 रुपया दक्षिणा, 100 रुपये दान, असं दान दक्षिणा म्हणलं जातं. म्हणलं दान दिलंस तू, पण दक्षिणा ह्याच्यावर कुठली? आणि दक्षिणा द्यायची म्हणल्यानंतर राजा जातो लगेच तिजोरीकडं आणि काढावा बंडल आणि द्यावी दक्षिणा म्हणतो. नाहीतर सोनं नाणं द्यावं म्हणतो पाठी भरून. पण हा काय म्हणतो की तू राज्य दान दिलेस तर तुझी तिजोरी कुणाची झाली? माझी झाली. तुझं सोनं कुणाचं झालं? माझं झालं. आता दक्षिणा मला दे. तरी पण राजा पाया पडून म्हणतो दक्षिणा मी देतो. आणि काशीच्या बाजारामध्ये कुस बांधून 3 माया लोक विक्रीला बसतात. तो सामान्य का हो? आणि स्वतःला विकून घेऊन जे पैसे येतात ती दक्षिणा देतो. पूर्वी भक्ती कठीण होती, अवघड होते का नाही सांग.